2 दिवसांपूर्वी महिलेला चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याचा पुण्यातील शिक्रापूर भागात पोलिसांनी एन्काउंटर केला. पोलिसांनी एन्काउंटर केलेल्या चोराचं नाव लखन भोसले असं आहे. लखन हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी होता. लखन भोसले याने 2 दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून साताऱ्यात एका महिलेला लुटलं होतं. त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी सातारा पोलिसांचं एक पथक पुण्यात दाखल झालं होतं. मूळचा खटाव तालुक्यातील असणारा लखन भोसले याच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरीचे आणि गुन्हे दाखल आहेत. त्याने 2 दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून साताऱ्यामध्ये एका महिलेची सोनसाखळी हिसकवली होती. त्यानंतर इतर 2 आरोपींसह तो पसार झाला होता. साताऱ्यातून पसार झालेला लखन भोसले हा पुण्यात आला होता. त्याला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचं एक पथक पुण्याला रवाना झालं होतं. लखन भोसले हा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर भागात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सातारा पोलिसांचं एक पथक पुण्यातील शिक्रापूर भागात दाखल झालं. लखन भोसलेसह 3 आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. लखन भोसले याला पकडायला गेलेल्या पोलिसांवर त्याने चाकूने हल्ला केला. लखन भोसले याने हल्ला करताच पोलिसांनी बचावासाठी गोळी झाडली. ही गोळी लखन भोसलेच्या कमरेला लागली आणि यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लखन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडे, जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी कारवाई कशी केली? सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये 721-25 BNSS 304-2 च्या तपासासाठी पोलिसांची टीम शिरूर आणि शिक्रापूर पोस्ट रहित हद्दीत आरोपींचा शोध घेत होती. या शोध मोहिमेदरम्यान शिक्रापूरमधील मलटण फाटा परिसरात सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल दोलप्पा केरे राहणार झेंडेश्वरी पायता हसगाव सातारा आणि लखन पोपट भोसले राहणार वडगाव पुसवाले सातारा दिसले होते. पोलिसांनी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास भुजबळनगर मलटण फाटा शिक्रापूर परिसरात त्यांचा पाठलाग केला. तेवढे आरोपी लखन भोसले यांनी पोलिसांवर हल्ला करत पोलीस हवालदार सुजित भोसले यांच्या छातीवर आणि हातावर तसेच तुषार भोसले यांच्या हातावर चाकूने वार केला. त्यामुळे बचावासाठी पोलिसांनी फायरिंग केली. या फायरिंगमध्ये आरोपी लखन भोसले गंभीर जखमी झाला. जखमी आरोपी आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ जवळील सूर्य हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर आरोपी लखन भोसले याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. सदर मृतदेहाची शवविच्छेदन करण्यासाठी माहितास पुण्याच्या ससून हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.